लहानपणी आई कधी हिरव्या मिरचीतली भेंडी, कधी लाल मिरचीतली भेंडी, तर कधी फक्त मिठातली भेंडी बनवायची. पण सगळ्याच भाज्यांची टेस्ट खूप छान असायची. या सगळ्या भेंडीच्या भाज्यांमध्ये मला ना अशी बनवलेली भेंडीची भाजी फार आवडते. कशी? चला बघूयात. त्यासाठी इथे मी स्वच्छ धुवून पाव किलो भेंडी घेतलेली आहे, एक कांदा घेतलेला आहे आणि लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. आता भेंडी अशी उभी कापून त्याचे 2 भाग, छोटी भेंडी असेल तर फक्त मधून कापून एकच भाग करायचा आणि मोठी भेंडी असेल तर 2 काप करायचे. त्याचे देठ आणि शेंडा काढून छान भेंड्या आपल्याला अशा मस्त कापून घ्यायच्या आहेत. तसेच आपल्याला कांदा आणि लसूण सुद्धा कापून घ्यायचा आहे. लसूण फार बारीक नाही कापला गेला तरी चालेल, कारण लसूण असा भेंडीला चिकटला आणि तो खाण्यात आला ना की मग त्याची टेस्ट खूप छान लागते. म्हणून फार बारीक नाही, पण असा एक 2-3 म्हणजे एका पाकळीचे 2-3 भाग होतील एवढा. आता बघा, फोडणीसाठी मी ना इथे काही मसाले घेतलेले आहेत. त्यामध्ये जिरी, मोहरी, हिंग, कढीपत्ता, हळद, लाल मिरची पावडर, धने पावडर, गरम मसाला, किचन किंग मसाला, तसेच भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे. आता याचाच वापर करून आपण छान मसाला भेंडी बनवून घेणार आहोत, जी अजिबात चिकट होत नाही. लहान मुलांना देखील खूप आवडते आणि डब्यासाठी तर एक उत्तम पर्याय आहे. चला तर मग बघूयात. आता मी गॅसवर एक कढई गरम करायला ठेवली आहे. त्यामध्ये तेल टाकून कढीपत्ता टाकलेला आहे, तसेच जिरी, मोहरी, हिंग हे फोडणीसाठी टाकलेलं आहे. छान तडतडू द्यायचे. त्यानंतर लसूणसुद्धा परतून घेऊन आपल्याला कांदा छान परतून घ्यायचा आहे. कांदा छान लाल सोनेरी रंगावर परतला गेला की त्यामध्ये थोडंसं मीठ टाकूयात आणि परत परतून घेऊयात. मसाले छान परतले की भाजी मस्त होते. म्हणून आता बघा, त्यामध्ये सगळे मसाले टाकून आपण ते परत परतून घेऊयात आणि त्यानंतर आपण भेंडी टाकून तीसुद्धा छान परतून घेऊया. मसाले भेंडीला लागले पाहिजेत या हिशोबात मस्त परतून घ्यायची. छान परतली गेली की आपण एक 10 मिनिट झाकण ठेवून भेंडी शिजवून घेणार आहोत. 10 ते 15 मिनिट. भेंडी कोवळी असेल तर 10 मिनिटात लगेच शिजते. खाली लागली गेली नाही पाहिजे म्हणून आपण ती पहिल्यांदा हलवून घेऊ आणि नंतर शिजली का ते बघू. एक भेंडी चेक करून म्हणजे थोडीशी दाबून बघायची. भेंडी शिजली की मग लगेच त्याच्यात आपल्याला शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे. हा भाजून घेतलेला कूट असल्यामुळे मी तो अगोदर टाकला नाही, कारण मग अगोदर टाकला तर मग भेंडी खाली लागते आणि कूट जळून जातो. म्हणून मग मी अगोदर भेंडी शिजवून घेतली आणि मग आता वरून ना मी कसुरी मेथीसुद्धा छान हातावर क्रश करून टाकलेली आहे. त्याने फ्लेवर मस्त येतो. असेल तर टाका, नसेल तर काहीच हरकत नाही. बघा, छान आपण भेंडी परतून घेणार आहोत. अशा प्रकारे आपली मस्त मसाला भेंडी तयार झालेली आहे. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. भेंडीची भाजी कशी झाली ते नक्की सांगा. धन्यवाद.